नमस्कार, मी डॉक्टर विजयपुरी, भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठ जायगाव, नाशिक शिन्नर इथून बोलत आहे। आपल्याकडे बाळासाहेब हरिभाऊ जगताप हे रुग्ण मूत्राशयांच्या आजाराबद्दल आपल्याकडे आले होते आणि त्यांना 2 महिने आपण त्यांना ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने फरक पडला हे त्यांच्याच अनुभवातून ते आपल्याला आता सांगणार। नमस्कार, बाळासाहेब हरिभाऊ जगताप बोलतोय, शिन्नर माळेगाव MIDC। मला ऍक्सिडेंट झाल्यानंतर मला मूत्राशयाचा त्रास झाला होता आणि किडन्या माझ्या काम करत नव्हत्या, पण मला डॉक्टरांनी आयुष्यभरची एक नळी सांगितली ती म्हणजे पिशवी बॅग। आणि ते इथं आल्यानंतर मला सांगितलं की असा दवाखाना आहे चांगली भारतीय आयुर्वेदिक आध्यात्मिक योग। तिथं आल्यानंतर मला एकदम 100% 2 महिन्यामध्ये आराम पडला असं। आणि तुमची जी बॅग होती मूत्राशयाला जी नळी टाकून बॅग लटकवली होती किती दिवसात काढली आपण? 1 महिन्यामध्ये काढली। 1 महिन्यामध्ये काढली। त्यानंतर तुम्हाला काय त्रास जाणवला आणि कसा फरक वाटला? त्याच्यानंतर एकदम व्यवस्थितच वाटलं नळी काढल्यानंतर। त्याच्या अगोदर खूपच त्रास व्हायचा मला, टणक लागणे म्हणजे युरिन वगैरे पास व्हायला किंवा कळ लागत होते, एकदम रग लागायची, असे टणकच लागायचं, म्हणजे लघवी करताना ठणक लागायची। त्याच्यामध्ये आता तुम्हाला काय वाटतंय? 100% आराम पडला, त्याच्यात काहीच मला ठणक वगैरे काही लागत नाही। बरं, जी लघवी जी आहे नॅचरल होते? हो, नॅचरल आहे एकदम, आहे तसं प्रेशर मध्ये होते, एकदम प्रेशर मध्ये होतं, कुठलीही कळ लागत नाही किंवा जे म्हणतो आपण ठणक लागणे, आग होणे असं काही होत नाही। आणि बॅग पूर्णपणे निघाली? हो, पूर्णपणे बॅग निघाली। आपल्या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठ मध्ये आल्यानंतर तुम्ही जे काही आयुर्वेदिक औषधी घेतली याची तुम्हाला काही साईड इफेक्ट वाटले? काही सुद्धा नाही साईड इफेक्ट। तसेच तुम्हाला या 2 महिन्यामध्ये कितपत तुम्हाला आराम वाटला? 100% आरामच झाला ना। आता मी माझं नाव आकाश जगताप। माझे वडील जवळजवळ फेब मध्ये त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांना खूप त्रास व्हायचा, तर आम्ही नाशिकला एका डॉक्टरांकडे त्यांना घेऊन गेलेलो होतो। तरीही त्यांचा आजार काय बरा होईना। त्यांना डॉक्टरांनी पिशवी सांगितली होती व नळी सांगितली होती युरिनेशनची, त्याच्याने त्यांना भरपूर अत्यंत त्रास व्हायचा। आम्हाला एका मित्रांनी सजेस्ट केलं की तुम्ही भारतीय आयुर्वेदिक योगपीठात जाऊन एकदा तपास करून बघा, तिथं 100% गुण असा भेटतो। त्याच्यानंतर मी वडिलांना इकडे एकदा घेऊन आलेलो, त्याच्यानंतर 2 महिन्यातच आम्हाला कम्प्लिटली आराम भेटला। आज वडिलांची नळी पूर्णपणे काढली गेलेली आहे व त्यांना 100% हा त्रासातून मुक्तपणा भेटलेला आहे। हॅलो, नमस्कार, मी बाळासाहेब हरिभाऊ जगताप बोलतोय आणि माझा आजार खूप मोठा होता। मला आयुष्यभरची नळी सांगितली होती, पिशवी युरिन बॅगची, परंतु इथं आयुर्वेदिक मध्ये आल्यानंतर मला 1 महिन्यामध्ये 100% फरक पडला। बाहेरच्या औषधाने मला खूप ठणक लागायचा, लघवी होत नव्हती आणि मी कुठं बसू शकत नव्हतं, असं माझी परिस्थिती होती। पण इथं आल्यानंतर मला एकदम 100% आराम पडला आणि आता माझी तब्येत एकदम चांगली झाली। असं मला सर्व लोकांना सांगायचं आहे का आयुर्वेदिक मध्येच खूप पॉवर आहे, फक्त लेट होतो पण एकदम 100% गुण येतो आणि हे आयुर्वेदिक मध्ये चांगलं आहे। अशा पद्धतीने आपण बाळासाहेब हरिभाऊ जगतापवर ट्रीटमेंट आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट केलेला आहे। ज्या लोकांना किडन्यांचे त्रास आहे किंवा डायलिसिस चालू आहे किंवा मूत्राशयाचे आजार आहे किंवा मोठे मोठे जे किडनी स्टोन असतात, कॅल्शियमचे स्टोन असतात, पित्ताशयाचे स्टोन असतात, अशासाठी सुद्धा आमच्या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठ मध्ये उपचार केला जातो, पंचकर्म केला जातं, आयुर्वेदिक थेरपी त्यांना दिले जातं आणि आयुर्वेदिक उपचार केल्यानंतर तो आजार पूर्णपणे बरा होतो, कुठल्याही पद्धतीचा साईड इफेक्ट होत नाही आणि प्रत्येक पार्ट नॅचरली कार्य करायला लागतात आणि किडन्यांमधले जे नेफ्रॉन्स असतात हे सुद्धा चांगले काम करून किडन्यांचं आयुष्य वाढतं, बल वाढतं आणि पेशंटचं सुद्धा आयुष्यमान वाढून दीर्घायू होतो आणि कुठलाही त्याला दुसरा साईड इफेक्ट न होता आयुर्वेदिक औषधांनी त्यांना जीवनदान मिळतं। अशा पद्धतीने आमच्या इथे भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठ मध्ये उपचार केला जातं। अशा रुग्णांनी आमच्या इथे येऊन सेवा घ्यावी आणि रोगमुक्त व्हावे। धन्यवाद।